You're watching Ahmednagar City Channel. कर्जत येथील पंचायत समिती कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा दिला इशारा सागर मुरलीधर गिरे. मौजे निमगाव डाकू गावामध्ये 250 स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले संडास बाथरूम चोरीला गेले. 2,95,000 रुपयाची भूमिगत गटारी चोरीला गेल्या. जाधव वस्ती ते गिरे वस्ती 5 लाखाचा रस्ता चोरीला गेला. बिहार पॅटर्न मधील कामे, बोगस घरकुले यासारख्या अनेक कामांची चौकशी अहवाल कर्जत प्रशासन जाणीवपूर्वक देण्यास टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरे देत आहे आणि अनेक प्रकरणाची माहिती मागून देखील भेटत नाही. या त्रासाला कंटाळून आणि वरील सर्व विषयाचा पाठपुरावा करून मी वैतागलो आहे. 4 जानेवारी 2017च्या नियमशासन परिपत्रकनुसार 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल देण्यास बंधनकारक असून सुद्धा अहवाल वेळेत दिला जात नाही. वरील सर्व विषयात गांभीर्य असून कर्जत पंचायत समिती प्रशासनाकडून मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून तत्कालीन बीडीओ तसेच उपबीडीओ यांनी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत चौकशी करून दोषीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधितांना निलंबित करण्यात यावे आणि सत्यप्रत अहवाल माहिती सही शिक्क्यांशी मिळावी. अहवाल न मिळाल्यास परिणामी या सर्व त्रासाला कंटाळून मी 15 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर कर्जत झेंडावंदनच्या वेळेस मी स्वतः सागर मुरलीधर गिरे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे आणि या सर्वस्वी तत्कालीन बीडीओ तसेच उपबीडीओ जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आता निमगाव डाकू या गावामध्ये जाधव वस्ती ते गिरे वस्ती या रस्त्यावरती मी उभा आहे. या ठिकाणी या रस्त्याची अशी अवस्था आहे, बऱ्याच दिवसापासून आम्ही सरकारकडे रस्ता मंजूर व्हावा म्हणून आम्ही अर्ज वगैरे करत होतो, परंतु हा रस्ता मंजूर होऊन आला आणि ह्या रस्त्याचे 5 लाख रुपये प्रशासनाने काढले परंतु हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं. आता या ठिकाणी अवस्था रस्त्याची जर बघितली एकदम दुर्दैवी अवस्था आहे. या रस्त्याने गाडी चालवता येत नाही, कुठली 4 चाकी आणता येत नाही, कुठली 2 चाकी जात नाही, शाळेतल्या मुलांना सायकलवरती जाता येत नाही. अशी अवस्था असतानाही प्रशासनाने ग्रामपंचायतीने आमच्या निमगाव डाकूमधील रस्त्या न होता खोटी कागदपत्र तयार करून ह्या रस्त्याचे 5 लाख रुपये काढल्यात. हे तुम्हाला प्रत्यक्षात प्रशासनाला इथं येण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेस अर्ज वगैरे केले, चौकशीसाठी समिती नेमली, परंतु ही समिती गावामध्ये येते, ग्रामपंचायतमध्ये बसते, हॉटेलवर जेवते आणि माघारी जाते. प्रशासनाला माझी विनंती की महाराष्ट्र शासनाचा नियम आहे 4 जानेवारी 2017चा की चौकशीचा अर्ज केल्यानंतर 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल देणं बंधनकारक असताना आज हे प्रशासन 9-9, 10-10 महिने हे अहवालच देत नाही. ह्याचा अर्थ असा दिसून येतो की याच्यामध्ये बराच काय मोठा घोटाळा आहे. परंतु हा चौकशी अहवाल मला न भेटल्यामुळे मी आज रोजी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. 15 ऑगस्ट दिवशी आत्मदहन करण्याचे पंचायत समितीसमोर हे माझं आत्मदहन असणार आहे. ह्याच्यावरती जे लोक संबंधित आहेत, जे ते अधिकारी संबंधित आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ते निलंबित झाले पाहिजे. कारण की आता ह्या रस्त्याची अवस्था अशी झाली, कारण की पुढं जाऊन दुसऱ्या रस्त्याची कोणत्या अशी अवस्था होऊ नये म्हणून मी वेळोवेळी प्रशासनाला मागणी करतोय, पण प्रशासन लक्ष घालत नाही. या कारणास्तव मी पंचायत समितीसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी मला प्रशासनाला विनंती की 14 ऑगस्टपर्यंत हा अहवाल मला सही शिक्क्यानिशी मिळावा, नाहीतर मी 15 ऑगस्ट दिवशी पंचायत समितीसमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. हे माझी शेवटपर्यंत माघार नाही, हे मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे. त्याचबरोबर निमगाव डाकू या गावातील 250 संडास बाथरूम स्वच्छ भारत अभियानमधून मंजूर होऊन आलेले होते. त्यातले कमीत कमी निमगावमध्ये 50-60 तरी संडास बाथरूम पाहिजे. जवळपास 200च्या आसपास संडास बाथरूम जर चोरीला जात असतील, 2,95,000 जर भूमिगत गटार चोरीला जात असेल, तर ह्याची इतकी दुर्दैवी अवस्था कुठलीच आमच्या गावाची नाही. हे नेमकं कसं काय घडतं ह्याचा प्रशासन मला का नाही अहवाल देत, याची जाणीवपूर्वक सखोल चौकशी झाली पाहिजे. निमगाव डाकू या गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली
की 2,95,000 भूमिगत गटर चोरीला जात आहे. 250 संडास बाथरूम स्वच्छ भारत अभियानामध्ये मंजूर होऊन आले आहेत, ते लोकांना वाटप केली, परंतु प्रत्यक्षात 40-50ही संडास बाथरूम नाहीत. जवळपास 200 संडास बाथरूम चोरीला जातात. मग आता आम्हाला नागरिकांना हेच काय कळना की संडास बाथरूम गटार हे नेमकं चोरीला जातं आहे का नेमकं कोण खातं आहे, हेच आम्हाला काय लक्षात येत नाही. ह्यासाठी आम्ही प्रशासनाला वारंवार अर्ज करतोय, चौकशी अहवाल मागतोय, परंतु प्रशासन आम्हाला चौकशी अहवाल देत नाही. प्रतिनिधी आयनुल शेख.